चित्रपट मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांच्यासोबत राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा। जेनझींनी भारताला बदनाम केलं, रामदेव बाबांचं वक्तव्य। रस्त्यावर उतरून देश चालणार नाही, देश संसदेतून आणि संविधानाच्या आधारे चालतो, रामदेव बाबांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रक्षा खडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर। लोकशाही मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्याकडूनच माजी खासदार हिना गावितांना शिवीगाळ, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर विजय चौधरींकडून भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा, माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको म्हणत राजीनामा। आर्थिक संकटात सापडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेचा 65 लाखांचा खर्च, महानगरपालिकेतील 76 नगरसेवकांसाठी गुवाहाटी दौऱ्यावर, प्रशिक्षणाला नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर मित्रपरिवार देखील। उल्हासनगरातील नगरसेवक अभ्यास दौऱ्याला गुवाहाटीला गेल्याचं प्रकरण, दौऱ्यात पराभूत उमेदवार सुद्धा अभ्यास दौऱ्यासाठी, माजी उपमहापौर भगवान भालेराव यांचा गंभीर आरोप। मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचं काम युद्धपातळीवर सुरू, मंत्रालयातील कॅबिनेट हॉल एअर इंडियाच्या टॉप फ्लोअरवर हलवण्याचा विचार। तुकाराम मुंढेंबाबत 29 अधिकाऱ्यांची मंत्री नरहरी झिरवाळांकडे तक्रार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती। आरपीआयच्या संजय खंडागळे विरोधात गुन्हा दाखल, खंडागळे हे आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी, एका व्यक्तीच्या खासगी प्लॉटवर कब्जा केल्याचं प्रकरण। उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाचे समन्स, 2009च्या लोकसभा निवडणुकीतील प्रकरण, 5 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याचे अमित शहांनी आदेश दिले नाही, तरी जबाबदारी गृहमंत्र्यांची, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। इंडिया आघाडीच्या खासदारांचं संसद भवन परिसरात आंदोलन, दिल्लीत झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले म्हणत केंद्राला सवाल। सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीवर तुपकरांकडून प्रश्नचिन्ह, याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून थकीत कर्ज लाखाचे आणि कर्जमाफीच्या यादीत मात्र अर्धीच रक्कम असल्याचा। राज्यात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नको, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश, कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना। कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करा, खासदार धनंजय महाडिक यांचे खरे तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मुख्य आरती आणि महापूजा संपन्न, मुख्य अतिथी म्हणून उद्योजक राणा सूर्यवंशी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित। बुलढाण्याच्या एसटी महामंडळाच्या लक्झरी शिवशाही बसचा बोजवारा, बसमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, प्रवाशांकडून संताप व्यक्त। पिंपरी चिंचवड शहरात मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेनंतर शहरातील कचरा संकलन अजूनही विस्कळीत, अनेक भागात संकलनासाठी गाड्या येत नसल्याचं चित्र। जालन्यात महिनाभरापूर्वी झालेला 6 कोटींचा रस्ता हातानं उखडलाय, सय्यद कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याचं काम। नागपुरात आरक्षण हटाव मागणीला घेऊन आंदोलन, आरक्षण हटाव समितीच्या वतीनं रॅली काढण्यात आली। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेनं शिकवला धडा, मराठी शिकत नाही तोपर्यंत सुरक्षा रक्षकाला कामावर घेऊ नका, मनसेची मागणी। दिल्लीतील आपच्या कार्यालयावर भाजपचं आंदोलन, पंजाबमधील कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। चित्रपट मालिका वेब सिरीजच्या शूटिंग ठिकाणच्या हॉटेल आणि अन्न पुरवठादाराची तपासणी होणार, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाला तुकाराम मुंढेंचं आश्वासन। नंदुरबारमध्ये माकडांचा धुमाकूळ, विद्यार्थी शिक्षकांवर हल्ले, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर। मीरा भाईंदरमधील काशी मीरात मराठी भाषा शिकवणी उपक्रमाला मोठं यश, 4840 अमराठी वाहन चालकांचा अभ्यास। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकींच्या जेवणावर 35 लाखांचा खर्च, प्रस्तावानुसार 70 रुपयांचा नाश्ता, 38 रुपयांचा चहा, 18 रुपयांचं बिस्किट पाकिट आणि 590 रुपयांची जेवणाची प्लेट। भूम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांच्या जीविताला धोका असल्याच्या नगरसेवकावर आरोप, तर पोलीस सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र।
यवतमाळच्या वडगाव, लोहारा, किन्ही, पिंपळगाव, भोसा, भोयर आणि बोदड परिसरात सुविधांशिवाय प्लॉट विक्रीचा धडाका. रस्ते, पाणी, वीज नसतानाही चढ्या दरानं प्लॉट विक्री होत असल्याची तक्रार. बीडच्या आष्टीतील हरिनारायण आश्रमात आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय. स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात, आमदार सुरेश धस यांचा सहभाग. पुण्यातील वाघोलीत पीएमसीची मोठी कारवाई. 18,500 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. पुण्यात विनापरवानगी ड्रोन वापरण्यास प्रतिबंध. ड्रोनचा वापर करण्याआधी पूर्व माहिती 7 दिवस आधी देणं बंधनकारक. रविवारी पुणे रेल्वेचा 9 तासांचा मेगा ब्लॉक. पुणे मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. साताऱ्यातील कोयना जलसागर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर म्हणून ओळखला जाणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. दिल्लीतील 20 जुलैच्या आंदोलनात गोळीबार नाही. जखमी व्यक्तीच्या एमएलसी अहवालात गोळी लागल्याचा पुरावा नाही. सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला. शाळांच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री. जाहिरातींवर एफडीएची बंदी. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. पीओपीच्या मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन नकोस. मूर्तीकारांच्या युक्तिवादावर मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण. मॅनहोलमध्ये उतरून सफाई करण्यास बंदी असताना देखील उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीकडून सफाई. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत चर्चा. धुळ्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था. नागरिकांचे प्रचंड हाल. जुहू चौपाटीवर 18व्या दिवशीही कचऱ्याचं साम्राज्य. लोकशाही मराठीकडून 18व्या दिवशी रियालिटी चेक. पोलिसांच्याच वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यानं प्रश्नचिन्ह. नियम सर्वसामान्यांसाठीच की सरकारी वाहनांनाही लागू, असा नागरिकांचा सवाल. वाशिमच्या पांगरी नवघरे गावात पांदण रस्त्याचा प्रश्न. गेल्या 29 वर्षांपासून प्रलंबित. लोकवर्गणीतून गावातील 9 पैकी 5 पांदण रस्ते तयार. संगमेश्वर तालुक्यातील गुडगिरी, येडगेवाडी, धनगर वस्तीवर पाण्याचं भीषण संकट. 1500 रुपये देऊन टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. वाशिममध्ये कर्जमाफीची प्रक्रिया वेगानं सुरू. जिल्ह्यात 54,000हून अधिक शेतकरी पात्र. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य. आषाढी एकादशीनंतर पंढरीत रंगली अनोखी स्वच्छतेची वारी. वारीनंतर होणाऱ्या स्वच्छ पंढरपूर अभियानाचे यंदा 14वं वर्ष. आर्ट ऑफ लिव्हिंग युवा चेतनाच्या साधकांकडून स्वच्छता. वाशिममध्ये एफडीएच्या भीतीनं मुदतबाह्य खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकल्याचा प्रकार. मुंबई नाशिक महामार्गावर पहाटे भीषण अपघात. उभ्या ट्रकवर खरंतर ट्रॅक्स जीप आदळली. 8 जण जखमी. मंडणगडमध्ये ट्रॅव्हल्सच्या 2 संघटनांमध्ये वाद. वलजाई ट्रॅव्हल्स आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस अडवण्यात आल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय. मालवण कसाल मार्गावर चिऱ्यानं भरलेला ट्रक उलटलाय. सुदैवानं चालक वाहक थोडक्यात बचावले. अंधेरी पश्चिमेत बीएमसी जलविभागातील कर्मचाऱ्याला 40,000ची लाच घेताना अटक. पाणी मीटर आणि पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी लाच मागितल्याची तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्यांवर मनपाची कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानातील साहित्य जप्त. चांदवड मनमाड रोडवर कारचा भीषण अपघात. कारमधील 2 जणांचा मृत्यू. खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या पलीकडे नाल्यात पडली. अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावरील जड वाहनांना पूर्णपणे बंदी. उड्डाणपुलावरील झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. बीडच्या साळे गावात परतीच्या दिंडीच्या वाहनाचा अपघात. अपघातातील एकाचा मृत्यू तर एकूण 11 जण जखमी. दिंडीचे ट्रॅक्टर, एक क्रुझर आणि कारचा अपघात. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. नाशकात खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महानगरपालिकेतील प्रशासनाविरोधात आंदोलन. खड्ड्यांमुळे मृत झालेल्या व्यक्तींना वाहिली श्रद्धांजली. पुण्यातील पिसोळीत पद्मावती शाळेच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेची सुटका. तांत्रिक बिघाडामुळे 4 मजली इमारतीतील लिफ्ट बंद पडलेली. यवतमाळच्या उकणीत घरावर चिंचेचं झाड कोसळले. घराचं मोठं नुकसान. वणी तालुक्यातील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची 3 ते 4 वाहनांना धडक. डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेज जवळील रस्त्यावर अपघात. कोल्हापूरच्या लक्ष्मी टेकडीजवळ ट्रॅक्टर घेऊन जाणारा कंटेनर उलटलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. साताऱ्यातील गोंदवलेत विजेची तार तुटून होणारा मोठा अनर्थ टळलाय. महावितरणच्या कारभारावर मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आक्रमक. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.